कालच्या दंगलीनंतर आता नाशिकमधलं जुन्या नाशिकमधलं जनजीवन जे आहे ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे। एकूणच कालच्या या सगळ्या राड्यानंतर नेमकं पोलिसांनी काय कारवाई केली आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर आहेत। सर, आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले आहेत, किती जणांवर कारवाई झाली? या प्रसंगी आतापर्यंत वेगवेगळे 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात आहे। परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। 10 पेक्षा जास्त व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज कोर्टापुढे प्रोड्यूस केलं जाईल। परिस्थिती पूर्णपणे शांत आहे आणि बरेचसे आरोपी देखील आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत, त्यांना देखील अटक केली जाईल। सर, एकूणच काल ज्या पद्धतीने दोन्ही गट आमने सामने आलेले होते, प्रचंड दगडफेक झालेली होती, किती जण जखमी झालेले आहेत, पोलीस अधिकारी देखील जखमी झालेले होते? त्याच्यामध्ये काही आहेत ज्यांना किरकोळ इंजुरी आहेत, परंतु सर्व आरोपींना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे आणि सर्वांना आज अटक केली जाईल। 15 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सर, CCTV देखील या घटनेचं समोर आलेलं आहे, कशा पद्धतीने आता आपण तपास करतो? सर्व फुटेजेस बघून त्या फुटेजमध्ये कोण कोण व्यक्ती आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे। सर्वत्र बंदोबस्त सुरू आहे आणि शांतता आहे, परिस्थिती नॉर्मल आहे। सर, ज्या पद्धतीने दगडफेक काल झालेली होती दोन्ही बाजूने, मोठ्या प्रमाणात दगडं आपण रस्त्यांवर बघितले, तुम्ही स्वतः होता, नेमकं काय अंदाज आहे? हे पूर्वनियोजित होतं की सडनली म्हणजे उत्स्फूर्तपणे घडलं? सध्या आमचं लक्ष पूर्णपणे परिस्थितीवर आहे आणि आरोपीच्या अटकेवरती आहे। बाकी त्या प्रकरणाचा नंतर पूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि तपास केला जाईल। सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अफवा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात काल पसरल्या असं सांगितलं जातं, नेमकं या संदर्भात आपण काही खबरदारी घेतो का? कालपासूनच सर्वांना सोशल मीडियावरती आवाहन करण्यात आलं होतं की कुणी अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावरती आमचं पूर्णपणे लक्ष आहे। त्यावरती जर कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल। एकूणच आपण पाहतोय की कालच्या राड्यानंतर आता नाशिकमधले तणावपूर्ण शांतता कायम आहे, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून देखील करण्यात आलं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।